सगळीकडे सध्या साम टीव्हीच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाची चर्चा आहे। साम टीव्हीवरील थेट प्रक्षेपणाद्वारे तुम्ही हे अभियान पाहू शकता। शिवाय ई सकाळ, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियाद्वारे तुम्हीही या अभियानामध्ये सहभागी होऊ शकता। तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानातील चर्चेत सहभागाची संधी नेटिझन्सनाही मिळणार आहे। त्यासाठी वेबसाईट बनवली असून वेबसाईटवर प्रतिक्रियांच्या माध्यमातून चर्चेत सहभागी होता येईल। यासाठी पत्ता आहे http://stree.isakal.com। अभियानाचा अपडेट सकाळच्या फेसबुक पेजवरही उपलब्ध असतील। ट्विटरवर #स्त्री म्हणजेच #STREE असं ट्विट केल्यास नेटिझन्सच्या प्रतिक्रिया साम वाहिनीपर्यंत पोहोचतील। स्त्री प्रतिष्ठा अभियानाचं साम वाहिनीवर आज दुपारी 2 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण सादर होणार आहे। शिवाय सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत विविध कार्यक्रमही या निमित्तानं सादर होतील। सकाळी 9 वाजता अभियानामागची भूमिका स्पष्ट करण्यात येईल, तर सकाळी 11:30 वाजता अभियानामध्ये सहभागी झालेल्या महिला लोकप्रतिनिधींशी संवाद साधता येईल। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह स्वयंसेवी संस्थांच्या शुभेच्छा तर राज्यातल्या महिलांच्या यशोगाथाही आपल्याला पाहता येतील। दुपारी 2 वाजता अभियानाच्या मुख्य कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहता येणार आहे, तर संध्याकाळी 6 वाजता मुख्य कार्यक्रमाचा आढावा, सहभागी महिला लोकप्रतिनिधींची अभियानाबाबतची मतं आणि विविध जिल्ह्यात दिवसभर झालेल्या अभियानाचा आढावा घेतला जाईल। मुंबईतील मुख्य अभियानाबरोबरच राज्यभरातील सकाळच्या प्रमुख कार्यालयांमध्येही महिला लोकप्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होत आहेत। नगरसेविका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य असलेल्या शेकडो लोकप्रतिनिधी या निमित्तानं सकाळच्या कार्यालयांमध्ये उपस्थित राहतील।